नमस्कार मंडळी, आज सकाळी आपण संजय शेठ यादव राहणार रेणावी यांच्या सरदार वळूची भाग 1 मुलाखत पाहिली. बैलाची संपूर्ण माहिती पाहिली आणि आत्ता आपण या बैलाची पैदास यावरती माहिती पाहणार आहोत. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल मायक्रोचिपची नाव नोंदणी करून तुमच्या प्रत्येक गोवंशाला मायक्रोचिप बसवणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे उत्तम उदाहरण सध्या आपण पाहतोय की या कॅमेऱ्यामध्ये CCTV मध्ये हे कैद झालं की बैलांनी स्वतःच्या स्वरक्षणासाठी त्या दुसऱ्या बैलाशी झुंज केली. जर आज मालकाचा CCTV नसता तर मालकाने फक्त आपल्याला कदाचित मालकालाही कळलं नसतं अशा प्रकारची घटना तिथे त्याच्याच दावणीला घडली. पण CCTV मुळे हे रेकॉर्डिंग झालं. मायक्रोचिप देखील हेच काम करणार आहे की तुमच्या बैलाची वंशावळ, तुमच्या गायीची पैदास, तुमच्या गायी बैलांचे आई वडील, आजी आजोबा यांची नावनोंदणी मायक्रोचिप बसून करणार आहे की जेणेकरून ती संपूर्ण वंशावळ नोंद झाली पाहिजे. त्यामुळे आजच तुमच्या गाय बैलांची नावनोंदणीसाठी मायक्रोचिपचा फॉर्म आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. त्याच्यामध्ये तुमची नावनोंदणी करा आणि मायक्रोचिप बसवायला आता चालू झालेलं आहे. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आज एक आपण जातीवंत काळा मोरा बैल पाहिला. त्या बैलाची बरीचशी माहिती घेतली. खरं पाहायला गेलं तर मालकाचा नाद एवढा म्हणजे चांगला नाद जपलाय मालकाने. आज याचं उत्तम उदाहरण आज आपण दावणीला पाहतोय. काळी मोरी वासरा असतील, कालवडी असतील, हे मिळण्याचं आता सर्वात मोठं ठिकाण म्हणलं तर या वळूच्या माध्यमातून, या मालकाच्या माध्यमातून आज आपण शेतकऱ्यांशी भेटतोय. मालक, आता आम्ही बैलाची संपूर्ण माहिती पाहिली. आता ही 2 वासरं पाहतोय आजूबाजूला, तर यांचं आणि या पलीकडच्या वासराचं काय वेगळेपणे, कशाची वळूची आहेत का शर्यतीची, काय माहिती आहे? हा जो वासरू आहे माझ्या, आता त्याचं नाव मुन्ना आहे. आता ह्यानं तसं शर्यतीमध्ये 10 बिनजोड बी केलेत, पुन्हा 2 फायनल केलेत आणि ह्याच्याकडून आता मी 4-5 गायी बी भरवलेत. आता म्हणजे शर्यतीचं पण काम करतोय आणि ह्याचं बी करतोय. एखादी अपेक्षा असली तर गायवर बी सोडतोय, शर्यतीला बी चालूच आहे. आता मालक, आम्ही बरेचस काळ मुलाखती घेत आलेलो 7 ते 8 वर्ष. कधी कधी काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलंय की शर्यतीमध्ये पाळणारा बैल जर गायीवर सोडला तर कमी येतो. तर काय अनुभव आहे याच्यात? अनुभव ह्याच्यात अजिबात अनुभव नाही. हा सलगरी बैल असल्यामुळे खट्टच आहे, ह्याला काही फरक पडत नाही. शेवटी व्यायाम आणि सांभाळणं ह्याच्यावर बरंच अवलंबून आहे. आता मालक, एक गोष्ट जर म्हणलं तर वासरू, आता बैल आम्ही गाय भरली, खोंड जन्माला आला. खोंड जन्माला आल्यानंतर पुढील काळामध्ये त्याला शर्यतीला जाण्यासाठी व्यायाम आणि खुराक काय द्यावा लागतो? शर्यतीला जाण्यासाठी त्याला उडदाची डाळ, खपरी पेन, मक्याचा बारडा आपल्या कातीसाठी हे साधारण रेग्युलर बैलाला पाहिजेच. आणि वली वैरण आणि संध्याकाळी 1 टाइम वाळली वैरण पाहिजे. आणि शर्यतीला जायचं असलं तर संध्याकाळी काय नसतं, ही संध्याकाळी, सकाळचं काय नसतं. आणि सरावामध्ये आता सुरुवात कोणत्या किती महिन्याचं वासरू झालं आणि काय व्यायाम द्यायचा त्याला? वासरू साधारण ज्याचं त्याच्या गाईच्या किंवा वासरू सांभाळण्याच्या दाटीवर तो बराच विषय अवलंबून असतोय. आता हे जर रेंज सांगितली तर ही मुलाखत ऐकणाऱ्याला सर्वांनाच अतिशयोक्ती वाटणार. पूर्वीच्या काळात 2.5-2.5 वर्ष वासरं झोपत नव्हती. आता जिने ही सांभाळली ते पोटासंग धरून त्यांची वासरं 5-7-8 महिन्यापासून आता ही चालू झाली. आता ही वासरं सगळी न पटणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्याच वासरांच्या. आता मालक, तुम्ही म्हणले की पूर्वीच्या काळात 2-2.5 वर्ष वासर झोपत नव्हते. मग आता हल्लीच्या काळात आदतचं पण मैदान होतंय. मग ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? की नाही, आदतच्या मैदानामध्ये वळण चांगलं लागतंय, चांगलं आहे. मैदानासाठी काय आपल्याला दुमत नाही. त्यामुळं ही वासरं सांभाळणाऱ्या 4 गोरगरिबांचं पैसे चांगले होते. एखाद्याचं वासरू पोटासंग चांगलं धरून निवाडलं तर त्या आदतमध्ये पळालं तर त्याचं 4 रुपये होतेच. पूर्वीच्या काळात त्याला जवळजवळ मग ते हिशेब केला तर 2 वर्ष पदरचं घालावं लागत होतं. तसं आता यांना पदरचं घालावं लागत नाही. 1 वर्षभर ताकदीनं पदरचं घातलं तर त्यांचं मोल होऊन जाते. आता मालक, आता ही सगळी लोक काय म्हणतात शेतकरी की बाबा गाई सांभाळणं, बैल सांभाळणं याच्यात फायदा नाही, आर्थिक तोटा आहे. आता आम्हाला थोडंसं हे जाणवतंय शर्यतीच्या ह्याच्यातनं की एखादा चांगला जातीवंत वळू आम्ही हा तुमच्या समोर पाहतोय, हा गाईला भरला झालेलं वासरू, कालवड किंवा खोंड, हे आर्थिक फायदा वर्षाला कसं देतं हे थोडंसं तुम्ही सांगा, जेणेकरून लोक गाई सांभाळायला जास्त पुढाकार घेतील. आता ह्या जे बैलाचे पैदास आहे, गाय कोणती असो, ह्या गायला जर हा बैल भरवला
तर साधारण ह्या बैलाची आता सगळीच आपण वासरं वय ऐकली. आता ही सगळ्या वासरांचा व्यवहार हा एक वासरू सोडलं तर ही वासरं सगळी विकत घेतलेली वासरं आहे ती. ही वासरं 6-7 महिन्याला आता $1.5 लाख रुपयाला किमतीनं सगळ्यांनी घेतली आहेत. मग तुम्ही मला सांगा, गायला पेतं वासरू जर 4 महिन्यात 5 महिन्यात जर एवढे शेतकऱ्याला पैसे झाले तर म्हशीचं जर ते घातलेले गोळी पेंड खपरी पेंड सांभाळण्याच्या पैशाचा हिसाब केला तर ह्या वासरांना बिनचंदीचे गाईच्या दुधावर ह्यांना एवढे पैसे मिळालेत. मग म्हशीचं जर सगळ्या चंदीचं ह्याचं त्याचं सगळे पैसे वाजा जाता केला हिशेब तर म्हशीत 30 ते 35 हजार रुपये मिळतात वर्षाला. आणि मग ह्यांना 1 लाख रुपये जर वासरात मिळाले वर्षाला, वाईट काय आहे गाई सांभाळण्यात? फक्त जीव लावून सांभाळलं पाहिजे. आता म्हशीला जसं आपण सेवा करतो तसं त्या पद्धतीनं सांभाळले पाहिजे. सांभाळल्यानंतर 100% म्हशी नकोच म्हणणार माणसं, ही चांगली देशी गाईच पाळूया. मंडळी, खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून मालकांनी एक सर्वात सुंदर मुद्दा सांगितला. आपण एखादी मुलाखत पुढील भविष्य काळामध्ये अशी देखील घेण्याचा प्रयत्न करू की मालकांनी जसं सांगितलं की एक गाई आणि त्यांचा महत्वाचा मुद्दा काय होता की दूध पिणारं वासरू जो वर्षाला 1 ते 1.5 लाखाला जाते, तर एखाद्या आपण आर्थिक दृष्टिकोनातनं हे किती फायदेशीर आहे. अजून पुढील भविष्य काळात एखाद्या मुलाखतीतनं पण मालकांनी सुंदर माहिती दिली की दूध पिणारं वासरू 1 ते 1.5 लाखाला जाते. मग कदाचित एवढं बेनिफिट कुठल्याच धंद्यातून कुठल्या मिळणार नाही. धंद्यात आहे. फक्त त्या मालकानं थोडं काळजी घेऊन धुणं पुसणं, त्याला जरा खातं तोवर बारीक चांगला चारा देणं, व्यवस्थित लक्ष ठेवणं, एवढं सांभाळायचं. ह्यात फारसं भांडवल गुंतवायचं नाही काहीच. धन्यवाद मालक. आता आपण या तिन्ही वळू बैल ते 2 वासरांची माहिती पाहिली. आता आपण पुढची 2 वासरं येतात तिकडे जाऊया आपण. मालक, आता आम्ही मुलाखतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बैलाची बरीचशी माहिती आम्हाला मिळाली. आता वासरं, आता ही जी बाकीची पैदास आहे तुम्ही म्हणले चांगल्या किमतीला खरेदी होतात, ती मालक पण आपल्या सोबत आहे. या वासराचा मागाशी आम्ही येताना बुजारपणा पाहिला. मालक आम्हाला सगळ्यांनाच आपल्या मंडळींना मित्रमंडळींना म्हणले की तुम्ही सगळेजण जरा लांब राहा बांधच तोपर्यंत. तर काय वेगळेपण आहे ह्या आपल्या बैलाच्या वासराचे? वेगळेपणा ही सलगरी पैदाच असल्यामुळं, ही जर बैलात असली माणसात 24 तास वासरू असलं तर सहज हाताखाली येते. नाहीतर एकन ते गोट्यात असलं, कमी माणसा सहवासात असलं तर ही पैदाच भयंकर इद्री राहत्या. पण हा खोंडवाय रागाला तसा सगळ्यात कमी वयात आहे आणि सगळ्यात जास्त गट पास केलेला आहे. ह्याचं वय फार कमी आहे आणि त्यानं आता घेऊन 1-2-3 महिने झालेला आहे. हा खोंड फारच राखताल जरा ताकपट आहे. आता तुम्ही म्हणले की खोंड माणसात अजून जरा दिसण्यात राहिला तर तो जरा थोडासा बुजारपणा त्याचा कमी येणार. आता आम्हाला बरेचसे शेतकरी म्हणत असतात की बाबा आमची नवीन घेतलेली कालवड आहे किंवा सलगर भागातनं आणलेलं वासरू आहे का कालवड आहे की जिचा बुजारपणा जात नाही. मग तो बुजारपणा जाण्यासाठी काय केलं पाहिजे? 100% बुजारपणा जातोय. बुजारपणासारखं जी याचा बुजारपणाचं वासरू आहे ही आपण 30 वर्ष झालं सलगरमधनं सगळी आणतोय. पण ती इतकी वासरं शांत गोंधळून हाताखाली घेऊन समाजात आणली तर माणसाप्रमाणे ही सलगरची जे जनावर आहे याचं वैशिष्ट्य आहे. ज्याप्रमाणे माणसाला बुद्धी नाही एवढी ह्या जनावराला बुद्धी आहे. फक्त त्या पद्धतीनं मालकांनी जीव लावून वापरलं पाहिजे. आता हे घेतलं हे मालक आहेत काय? हा मालक या इथं. मालक तुमचं आम्हाला नाव गाव फोन नंबर सांगा. माझं नाव उमाजी शिवाजी गुजले, रेणावी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर 89-81-0054. मालक हे तुमचं खरेदी केलेलं आहे? खरेदी केलेलं. तुमच्या गाईची पैदास खरेदी केलेला आहे. मग आता कुठल्या गावात ना इथलंच घेतलेला आहे, वस्तीला होतो एका, इथलंच आहे. मग आता तुम्हाला हे वासरू घेण्यासाठी ह्या वळू मालक जे आहेत शेतकरी यांची मदत का तुम्ही पाहिलं होतं? नाही, त्यांनी सांगितलेलं मला इथं अशा अशा ठिकाणी आहे, जाऊन बघ जा वासरू तुला पसंत पडतंय का. मग ती मला पसंत पडल्यावर घेतलेला. मंडळी, आता या मुलाखतीतला एक मुद्दा हे लक्षात घ्या. आपण कायम तुम्हाला सांगत असतो तुम्ही ज्या भागात जाल वळू मालक जे आहे त्या मालकांना तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. कारण या वळू मालकांना माहिती असतं गायी कुठं भरल्यात. आता यांना या शेतकऱ्यांची मदत झाली, आज वासरू त्यांना सोप्या पद्धतीने मिळालं. नाही तर तसं जर शोधायला गेलं तर अवघड गोष्ट असते. आजचा सर्वात सोपा मार्ग आहे की वळू मालकांकडे जाणं, गायी कुठं भरल्यात, मला ह्या वळूच्या पद्धतीची वासरं पाहिजे, कालवड पाहिजे, तर ते तुम्हाला देतील. मालक मागाशी येताना तुम्ही वासरू बुजार होते? बुजारच आहे, भरपूर बुजार आहे. ती सहजासहजी हाताला म्हणजे दुसऱ्या कोणाला जवळ बी येऊन देत नाही. मग आता त्याचा तुम्हाला बुजारपणा घालवताय का ते शर्यतीला मदत होती का काय? नाही, शर्यतीला बी बुजारपणा असलेलं चांगलंच आहे. का तर राग जास्त असते जनावराला, जेवढा राग जास्त असेल तेवढं जास्त पळतंय, म्हणून जास्त रागाच घेताना घेतलेला आहे आपण.
आणि पळतोय आणि बाहेर बीर ती जातच नाही, एकसारखा माणसं तुडवत पळतो. याची आई कशी आहे? कोणत्या आहे रंगाची? खिलार पांढऱ्या कलरची आहे. आई पण अशीच बुजार आहे. आहे नाही बोजा, मग हा सगळा गुण बैलाकडून आला असं म्हणूया आपण. बैलाचा हा. आणि आता याच्यामध्ये मला हे म्हणायचंय की ह्या वासराचा सध्या व्यायाम आणि खुराक काय चालू आहे की म्हणजे तुम्ही शर्यतीत घेऊन शर्यतीत जाणार घेऊन पट्टा पद्धतीने हा मग काय 3 त्याचं फेऱ्याच्या मैदानाला काय हे चालू आहे व्यायाम आणि खुराक? व्यायाम म्हणजे आता त्याला पहिल्यापासून झुपून फेरं बिरं टाकून तयार केलाय, चांगल्या बैलासंग घालून. आता मैदानाला नेतो मी, 2-3 मैदानाला गेलो. एका मैदानात माहिती तेवढा गट पास केलाय त्याला. आता किती महिन्याचं आहे वासरू? आता 11वा महिना चालू आहे त्याला. आता मला एक विचारायचंय हो. की वासरू तुम्ही मैदानाला घेऊन जाता सगळं करताय, तर आता हे वासरू जेव्हा खरेदी केलं तर काय किंमत सांगू शकताय? त्याचे 45,000ला मी घेताना घेतलं होतं. तेव्हा 7वा महिना चालू होता त्याला. 7वा महिन्याचा होता, तेव्हा 45ला घेतलं होतं मी. तुमच्या माहितीप्रमाणे कितव्या महिन्यात वासूर हे मैदानावर किंवा सरावाला चालू केलं नाही, पाहिजे? सरावाला तसं 8-9 महिन्यानंतरच सरावाला त्याला चालू केलं पाहिजे. आणि परत त्यातनं मोर मग जसं त्याचं कसं त्याच्या ह्याच्यावर राहिलं की पळतंय कसं, चालतंय कसं, त्याच्यानंतर आपण मैदानाला नेण्याची प्रक्रिया करायची. आता तुम्ही विचार केला की मी बैल पाहिलाय, त्या बैलाचं पाहून तुम्ही वासरू खरेदी केलं, हा. म्हणजे तुम्ही एक अंदाज लावला की मला ह्याचं बैलाचं हा. वासरू पळायला चालेल, मग जे विचार केला होता ते हाय सर्व सगळं तसं आहे, सगळे गुण सगळं आहेत. तसं आहे. मला धन्यवाद, आज तुमच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती मिळाली. हा. धन्यवाद. धन्यवाद. मालक, मला आता एक गोष्ट विचारायची. ह्यांनी माहिती दिली की तुमच्या माध्यमातून आज खरं तर गाई मालकांना हो. मदत होतीये, तर मला एक म्हणायचंय की आता हे पुढचे शेतकरी पण आहे, मालक यांनी काय कामासाठी हे घेतलंय कोंडा? यांनी हा खोंड पळवायसाठीच घेतलेला आहे आवर्जून. आणि त्यांनी मला विचारलं होतं 4 महिन्यापूर्वी वासरू एखादा आहे का, तर मी त्यांना सांगितलं होतं बाबा गाडगेवाडीत एका गाईला चांगली गाय आहे, तर तो वासरू बैल आहे, पुढचं चांगलं पडलेलं आहे, बघा तुम्हाला जमतंय का. आणि त्यांचा योगायोगाने व्यवहार जमला. आता हा खोंड बी चालू आहे. मालक, आता एक गोष्ट आम्हाला हे कॅमेऱ्यासमोर हे पण सांगा की आता यांच्या, आता तुम्ही इथं तसं पाहायला गेलं तर एवढी काळी मोरी वासरं आज तुमच्या बैलाची पैदास हे आम्हालाही कुतूहल वाटतंय. आम्हालाही माहिती नव्हतं नियोजन एवढं तुमचं घट्ट असेल, आपण असं म्हणूया. आज तुम्ही ही आवर्जून सगळी वासरं बोलून घेतली. आज एखादा वळू बैल सांभाळताय, त्या वळू बैल सांभाळल्यामुळे आम्ही असं ऐकलं की तो मालक तुम्ही कमी असताय, पण तुमचा गावाचा, होय. तालुक्याचा, मित्रमंडळींचा आनंद सहभाग होय. जास्त. काय आनंद आहे याच्यामध्ये? यात कसं आहे, प्रत्येकाला आपण सहकार्य केल्यामुळं, आवड असल्यामुळं त्यांच्या वेळेला पडतो, त्यांना बी सांगेल ते आपल्याला सगळं सहकार्य करतात. आपण एखादं पण नसलो तरी शर्तीला बैल घेऊन जातात, ती आपण सांगितलेलं एखादं काम करतात. आपण काही वेळा मैदानात नसतो, गाडी गुलालात असल्यावर मागणं जातो, सर्व परिवार मित्रमंडळ जातं. मग एखाद्या मित्रमंडळीला खोंड वासरू घ्यायचं असलं तर त्यांना तेवढं सहकार्य आपल्याला बी करावं लागतंय. कुणाचाही फोन येतो, बाबा मला एखादी कालवड पाहिजे, मला एखादा खोंड पाहिजे, मी त्यांचा मोबाईल नंबर हे सगळं लिहून ठेवतो आणि मी चौकशी करून त्या पद्धतीनं लोकांना सहकार्याची गाठ घालून देतो. खरं तर असं सहकार्य हे प्रत्येक वळू मालकाकडून आमच्या शेतकऱ्यांना मिळतं, त्याच्यामुळे आज देशी गोवंश वाढतोय हे आमच्या वाढतोय. लक्षात येतोय. मालक, इकडे या जरा. मालक, आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर सांगा. माझे नाव अरुण तानाजी चव्हाण, मुक्काम पोस्ट रेणावी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. काय शेती करता का काय करता? शेती करतो. शेती. आता शेती सोबत हे पळायला वासरू घेऊन जाणे, नाद व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित. सगळं जमतंय हो, त्याच्यामध्ये. मग आता तुम्ही पळायला वासरू जेव्हा नेता तर ह्याचं वेगळे पण काय असं ऐकलंय की वासरू सुट्टी करणं असेल किंवा पहिला टप्पा असेल, शेवटच्या टप्प्याला असेल, त्याचा पळायचा एक हे असतो की सुटल तिकडं जरा कमी किंवा शेवटी जास्त, तर कसं आहे वासराचं हे? वासराचं तसं जिथनं सुटतंय तिथनं एंडपर्यंत आतापर्यंत तसंच पळते. आता ह्याचा व्यायाम आणि खुराक काय आहे सध्याचा? दूध असं काही आहे? दूध आहे, 2 लिटर दूध पाजतो त्याला आता, आणि खुराक 2 टाइमला पाजतात. आता दुधामध्ये कुठलं दूध आहे? जर्सी, म्हशीचं, शेळी? म्हशीचा आहे. म्हशीचं. धन्यवाद मालक, आज तुमची माहिती आम्हाला मिळाली. मालक, आता मला एक विचारायचंय की हे मालक म्हणले की दूध ते वासराला पाजतात, हो. तर दूध पाजणं याच्यामध्ये गाईचं, आता गाईमध्ये जर्सी आहे किंवा एखादी देशी गाय आहे किंवा शेळी आहे किंवा म्हशीचं, आता तुमच्या ह्याच्यानुसार कुठला, आता खुराक तुम्ही मागाशी सांगितलं, पण दुधाबद्दल कुठलं पाजलं पाहिजे मग? दुधाबद्दल जर ह्या नादात तसं 1 नंबर दूध म्हटलं तर ह्याला देशी गाईचं आणि शेळीचंच दूध पाहिजे. ते सगळ्यात सगळ्यात ताकदीचं आणि पौष्टिक. आणि जर्सी गाईचं
किंवा म्हैशीचं हे ताकदीसाठी कळालं. पण ताकद अधिक पौष्टिक म्हणलं तर शेळीचं किंवा देशी गाईचं दूध पाहिजे. आता मालक आम्ही सगळी माहिती पाहिली. आता खरं तर तुमच्याकडे आम्ही खूप दिवस झाले येण्याचा प्रयत्न करतोय, पण आज तो योग जुळून आला. तसं या वाटेवर कायम जायचो, बैल पाहायचो, पण आज तुमच्या मुलांचा माझ्यासोबत कंटिन्यू फोन येत होता. तर ते तुमचा मुलगा काय करतो, म्हणजे काय चालू आहे त्याचं? मुलगा सध्याला कर्नाटकमध्ये हरिहरेश्वरमध्ये दावणगिरीमध्ये ज्वेलर्स आहे त्याची. बरं. मग तो महिन्यातनं अजून छोटा मुलगा काय करतो? छोटा मुलगा गुजरातला आहे, त्याचं गाळणीच दुकान आहे, गिरवीत आहे, दागिनं चांदी तयार करायची मशनी आहे ते, आणि ज्वेलर्स बी आहे. दोन्ही मुलगा बाहेर वेस्ट. मग आता ह्या दोन्ही मुलांचं घरी तुमच्याकडे मदतीला दावणीला किंवा नाही कधी आलं तर फोन करून बैलाची माहिती, तर कसं असतंय महिन्यात त्यांचं येणं जाणं विचारणं? हा जो दावणगिरीत मुलगा आहे हा महिना दीड महिन्यातनं एकदा येऊन जातोच. तो मुलगा 4-6 महिन्यातनं येतो, पण प्रत्येकाचा संवाद असतोय फोनचा रोज. रोज तुमची खुशाली, घरातल्यांची खुशाली, त्याचबरोबर सगळ्यांची दावणी सगळी चौकशी असते. कॅमेरे बसवलेत ना, रोज त्यांचं ध्यान असते 24 तास. तकंड बघतात काय चाललंय. तुम्ही समजा बाहेर गेले असेल तर हो, सगळं पूर्ण मला सांगते, इथं गाई आल्या, इथं तुम्ही जावा, इथं घरी माणसं आली, एखादं वासरू सुटलं. हो, सगळं दुकानात जाऊन बघते. मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांनी आपल्याला वळू बैलाची, बाकीच्या शर्यतीच्या वासरांची माहिती दिली. एखाद्या बैलाचं वासरू एखादा म्हणतो की मला शर्यतीला जायचंय, वळूला जायचंय, प्रदर्शनाला जायचंय. आपल्यासोबत हे शेतकरी आहेत की ह्यांनी ह्या बैलाची पैदास वळू काम आणि प्रदर्शन या दृष्टीने तयारी चालू आहे. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि खोंडाची या प्रदर्शनाची माहिती द्या. माझं नाव धनाजी बत्तासराव गाडगे, मुक्काम पोस्ट ऐनवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. इथून 9 किलोमीटर आहे तामखडी, तिथंच असतं घर आमचं. हे 2024ला 17 जानेवारीला भरवलं होतं गाय. परत हे त्याचा जन्म झाला 6 नोव्हेंबर 2024 काय, आणि आता 14 महिन्याचा पूर्ण तो आहे. आज 6 तारीखच आहे मला वाटते. आणि कालच्या 25 तारखेला 25 जानेवारीला खानापूरमध्ये, म्हणजे 25 डिसेंबरला, डिसेंबरलाच खानापूरमध्ये यात्रा होती खंडोबा देवाची. तिथं म्हणजे असं प्रदर्शन होतं, त्यात आदतमध्ये आपला प्रथम क्रमांक आला. आता आम्ही ह्याचा ज्या बैलाचं वासरू त्या बैलाची माहिती सध्या चित्रीकरण पाहतोय. त्या बैलाचा रुबाब हे ते सर्व पाहिलं. प्रदर्शनात नेल्यावर काय एक या वासराचं वैशिष्ट्य असतं तिथं? वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणजे असं कसं, जोपर्यंत हाय तोवर भरपूर शांत असतं, पण असं म्हणजे जरा जास्त पब्लिक हे लागलं की मग ते म्हणजे एकदम असं गरम होऊन म्हणजे ऐकत नाही. बैलागतच सेम, काही फरक नाही. आता हे वासरू तुमच्या घरच्या गाईचं का खरेदी केलं? घरच्या गाईचं. गाय कुठल्या रंगाची आहे? गाय कोशिकीला. कितवं वेत आहे तिचं? तिचं आता 7वं येत आहे. मालक, आता ह्यांनी सांगितलं की हे आपण मागाशी वासरं पाहिली, ही शर्यत या क्षेत्रात जाणारी पाहिली. आता हे वळू आणि प्रदर्शनासाठी वासरू आहे. मला फक्त एवढंच विचारायचंय की शर्यतीला जाणाऱ्या वासराचा व्यायाम आणि खुराक आणि प्रदर्शन आणि वळूला जाणाऱ्या वासराचा व्यायाम आणि खुराक हे वेगळं असतं का सेम असतं? नाही, सगळं सेम असतंय. फक्त वळूसाठी काय आहे, त्याला व्यायामाची गरज नाही, कमी प्रमाणात. आणि शर्यतीच्यासाठी मात्र त्या बैलाला व्यायाम लागतो वासराला. त्याला फिरून 4 किलोमीटर 2 किलोमीटर चालवणं. खुराकीत काही बदल नाही, खुराक तीच. मंडळी, आज तसं पाहायला गेलं तर आज आपण ही मुलाखत जशी सुरुवात केली तसं पाहायला गेलं तर या मालकांनी, शेतकऱ्यांनी खरं तर आपला सगळ्यांचा नाद पूर्णच केला असं म्हणायचं. आज आपण या बैलाची एका दावणीला मालकांनी जुळवून आणलेली सगळी जवळपासच्या गावातली, तालुक्यातली वासरं आज आपल्याला दावणीला पाहायला मिळतात. तर मंडळी, अशा पद्धतीने म्हणजे काय पद्धतीचा वळू बैल आणि त्याची पैदास हे सध्या आपण पाहतोय. काळजीपूर्वक परत आपण थोड्या वेळात चालू करूया. मालक, बांधा एकाच बाजूला. मग पुढे घ्या. हो. मुलाखतीची सुरुवात होण्याच्या अगोदर आपण एक अंदाज मालकांचा घेतला होता. मालकांचा अंदाज पण तिथं फेल ठरलाय, त्यामुळे वासरू हे बांधून घ्यावंच लागतंय. तर अशा प्रकारची गरम नाथखुळा जातीवंत की जी शर्यत क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची वासरं असतील, त्याचबरोबर वळू क्षेत्र असेल, प्रदर्शन असेल आणि याच्यामध्ये चालणारी वासरा. परत आपण मुलाखतीकडे जाऊया मंडळी.
मालक नमस्कार. आम्हाला नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि तुमची गाय आणि वासराची माहिती द्या सगळी. माझं गाव लेंगरे, नाव अर्जुन जालिंदर शिंदे. ती आमची गाय आहे, ती पहिला रोग गाय आहे, तिचं ते खोंड आहे. मालक हे खोंड ज्या बैलाचं आहे तर तुम्ही जन्म तुमच्या इथं झाला, त्याच्यानंतर कसं आजपर्यंत त्याचा बुजारपणा काय काय आहे त्याचं, हे सगळी लक्षणं? आता गाय सलगरी असल्यामुळं त्याला आम्ही लहानपणापासून बांधलेलंच नाही. आता या एक आठवड्यात ह्या बांधून घातले. मग घरी सुट्टा असते वासरू? घरी सुट्टच असते. गाय सलगरी म्हणजे आपण खरेदी केलेली गाय? खरेदी कुठून? सलगर भागात? सलगर मधून. किती महिने वयाची असताना? ती एक 9 महिन्याची असताना आणली होती. आता आम्ही असं ऐकलं की सलगर भागातली कालवड आपल्याकडे आणणं, मग तिचा बुजारपणा जास्त असतो, मग इकडे येऊन कशी सवय लावली आपण तिला? तिला सव लागायला 1 महिना 15 दिवस कंटिन्यू तिला एका हाता म्हणजे एकच माणूस तिच्याजवळ जाऊन गोंजरून हे करून ते हातावर घेत घेत परत नंतर हातावर आली ती. मग ती एकाच माणसाची सवय. मग आता बाकी घरात अजून दुसऱ्याला जवळ येऊन घरी देते? घरात लक्ष्मी जवळ येऊन देते. मग आता हा जो खोंड जन्माला आलेला आहे, हा किती महिन्याचा आहे? त्याला आता 7वा संपूर्ण 8वा लागलाय. मग आता ठेवायचा का द्यायचा? नाही ठेवायचा आहे. काय कामासाठी पुढं? नाही घरी आपले घरच्या गायचं खोंड आहे आणि घरी चांगला बैल मोठा होतोय त्यासाठी. मग आता तुम्ही लेंगरेमध्ये असताना मग आता हिथं हा वळू बैल आहे, याच्याकडे गाय आणणं कसं कळलं किंवा कसं हाच वळू निवडला गाईला? आता वळू म्हणजे आता भागात तसं आमच्या भागात म्हणलं तरी 1 नंबरचा वळू. आणि सलगरी बैल आहे. सलगरी बैलाला सलगरी ही केल्यामुळं ते वासरू चांगले आहे. लेंगरे किती किलोमीटर आहे इथनं? इथून 10 किलोमीटर आहे. एकदा आम्हाला तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव अर्जुन जालिंदर शिंदे. मोबाईल नंबर 705864 7719. मंडळी, सलगर भागातली एखादी कालवड आपण खरेदी केली तर ती कशी सांभाळायची, हातावर आणायची, याची थोडक्यात माहिती मालकांनी दिली. आणि त्याचबरोबर आज आपण एक बुजार वासरू अजून एक पाहतोय. या वासराची माहिती तुम्ही देताय का ते मालक देतात? त्यांच्या शेजारी जावं, तिकडं फक्त उभे राहा, शेजारी उभे राहा त्यांच्या पलीकडं. भाऊ मी दिसतोय कॅमेऱ्यात? मालक, आता एवढी वासरं बघितली, ह्या 2 वासरांमधलं काय वेगळेपण आहे ते सांगा तुमच्या दृष्टीने. गाय जरा जातीवंत असल्यामुळं गायचं आणि बैलाचं 100% त्याच्यात बेंच दिसते. हा, गाय जरा हिची पांढरी असल्यामुळे ह्याच्यामध्ये एक 20% फक्त टक्केवारी कमी वाटते. आपण बैलाचं रक्त सगळं आहे, फक्त शेप मध्ये बाकी गोष्टी जरा कपाळात हे थोडा मिक्स थोडा झालेला आहे, 20% मिक्स आहे. आता हे शर्यतीला जाईल का वळू क्षेत्रात? कुठल्या कामाला चालेल वासरू? हा कोण शर्यतीला बी चालणार, वळू क्षेत्रात अजून टाइम आहे याला. पण हा दोन्ही ती मोडणार कोण तसा अजून सांभाळा, आता चांगला सांभाळा. ह्याच्यापेक्षा 1-2 महिन्यातच हा बी मोठा आहे. आता त्या मालकांनी सांगितलं ते वासरू त्यांच्या गायीचं गाई समोर, हे वासरू खरेदी केलंय मालकांनी का काय? नाही, गायचाच आहे, घरचाच आहे. ते मालक आहेत का? हा. मालक, तुमचं नाव, गाव, फोन नंबर सांगा. माझं नाव आशुतोष ताना शिंदे, गाव लेंगरे. मोबाईल नंबर 7385121905. मालक, आता मागाशी आम्ही व्हिडिओच्या वेळेस बघितलं वासरू व्हिडिओतनं पळून गेलं, तुम्ही ज्या ताकदीने वासरू आवरत होता, कसं आहे वासरू घरी दावणीला असताना? शांत दावण्याला पण शांत आहे वगैरे. मग आता पुढं काय कामासाठी आपण याला तयार करतोय? शर्यतीसाठी. शर्यतीसाठी. मग शर्यतीच्या दृष्टीने कुठला सराव सध्या आपण देतोय? सध्या अजून त्याला झोपला नाही, आता बघूया आता आमच्या अर्जुन मामात कधी. मग आता मालक, आता हे म्हणले झुपला नाही, मग ह्याला झुपताना आता ते पलीकडचं जे वासरू ह्याच वयाला झुपायचं का एखाद्या शिकाऊ बाईला बरोबर झुपायचं? मोठ्या बैलाचं. मग त्या मोठ्या बाईला बरोबर शिकवणं काय, म्हणजे काय सवय लागते त्याला? सवय चालायची नीट सवय लागते ना. पहिल्यांदा आपल्या अवताच्या भाद्या बैला पण नीट चालाय शिकवायचं, पुन्हा खांद्यावर शिवाळ ठेवून एकदा चालाय शिकवायचं, पुन्हा मग हळूहळू त्याच आपल्या अवताच्या बैला संग नीट पळाय शिकवायचं आणि पुन्हा मग पळणाऱ्या बैला संग घालायचं. ठीक आहे. मालक, आता मला शेवटी एकच प्रश्न सांगा. आज तुमचा वळू बैल आणि त्याची किती वासरं दावणीला पैदास आज पाहायला मिळाली? माझ्या मते तरी 8 ते 10 तरी आहेत. आता तुमच्या इथं जवळचे 8-10 बोललेत. माझ्या कल्पनेनं आता सध्याला 60 ते 62 खोंड आहेत बैलाचा सगळी सध्याला झाला. मग काय महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची, 4 महिन्याची, 5 महिन्याची, प्रत्येक 8 आठवड्याचे रेंज आहे. ठीक आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आज ही मोठ्या प्रमाणात पैदास आपल्याला इथे पाहायला मिळाली. जास्त लांब आपल्याला त्या पैदाशीचे फोटो व्हिडिओ घेण्याला जायची गरज पडली नाही, कारण आज मालकांनी ते सगळं नियोजन केलं होतं. अशाच प्रकारची आपण अधिक माहिती पाहत राहूया. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान,
खिल्लार महाराष्ट्राची शान